चला आज जायचं आहे आपल्याला पनवेलला, पण पावसाने चांगलेच हजेरी लावले. पाऊस पण भरपूर पडतोय आणि आपल्याला काम करायचं आहे ते नंबर प्लेट बसवायला चाललो आहे पनवेलला. चला जाऊया, आता दाखवतो तुम्हाला. तर आपण चाललोय आता पनवेलला. बघूया, लोकेशन दिलं आहे. बघू, मी गेल्यावर तुम्हाला सांगतोच कसं काय करायचं. तर मी आता निघालोय वाशिवलीवरून. बोरिवलीच्या आसपास आता आहे वाशिवली, माझं गाव आहे. वाशिवलीवरून मी आता निघालोय. मला 1 तासभर लागेल, पण पावसाने चांगलंच झोडपलंय. पाहताय तुम्ही पाऊस किती पडतोय. नंबर प्लेट चेंज करायचे मित्रांनो, गव्हर्नमेंटच्या रूलप्रमाणे चालायला लागेल आपल्याला. नाहीतर आपल्या गाड्या, ज्याची जुनी गाडी आहे त्यांना फिरणं मुश्किल आहे. बघा, तुम्हाला दिसते जे समोरून, तो रिलायन्सचा मोठा प्लांट आहे, रिलायन्स कंपनीचा, जी 2 किलो ते 3 किलोमीटर अंतरावर पसरलेला आहे. आणि जस्ट लेफ्ट साईडला, माझ्या लेफ्ट साईडला बॉम्बे डँग, आणि टोटल 40 ते 45 कंपन्या एका साईडला, आणि एका साईडला ही एकच रिलायन्स. मी ड्रायव्हिंग करतोय म्हणून मी काय मोबाईल तुम्हाला ते कंपन्या दाखवत नाही. मित्रांनो, आता आपण आलोय रसायनीवर. रसायनी क्रॉस करून आलोय आता. नारपोली गाव सोडलाय आपल्याला. खूप वेळ मी स्लो गाडी चालवतोय, कारण आज पाऊस पण खूप जोरात आहे. ट्रॅफिक पण जाम लागले. पनवेलला जाताना खूपच उशीर होणार आहे. तर आपण पलसपा फाट्याजवळ आलोय. पलसपा फाटा पुढे वरून जातोय तो उरण हायवे. अरे खड्ड्यामध्ये अडकले. हा खालून पलसपा फाट्याला जातो, आणि इथेच कुठेतरी शोरूम आहे पलीकडच्या साईडला. हो, फायनली आपण आता पोहोचणारच आहोत. फायनली पोहोचलो आपण. दाखवतो तुम्हाला. ते पलसपा फाट्यावरचं हे बघा, मारुती सुझुकी सर्व्हिस सेंटर. इथेच ते आहे नंबर प्लेटसाठी. मी आता आतमध्ये गाडी टाकतो.
फायनली बसून झालेलं आहे.